नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे। एका कुटुंबामध्ये आई वडील, दोन मुलं, दोन सुना होते। काम लागत नव्हतं, नोकरी लागत नव्हती म्हणून दोन्ही मुलं, एक मुलगा पुण्याला, एक मुलगा मुंबईला गेला। आई वडील म्हणत होते, बाळांनो दर महिन्याला आम्हाला 2,000 पाठवा, म्हणजे आमचा उदरनिर्वाह भागतो। एक 4-6 महिने मुलं पाठविले पैसे, नंतर बंद केले। बापानं म्हणलं, तुम्ही मला पैसे का पाठवत नाही? मुलानं सांगितलं की बाबा, आमच्या लेकराला शाळेत जायला पैसे लागतात, इंग्लिश स्कूलमध्ये पाठवावं लागते, किराया वगैरे आम्हाला काही परवडतच नाही, म्हणजे पाठवायला शिल्लकच राहत नाही। बाप हुशार होता। बापाने एक प्लॉट रिकामी जागा होता, त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये 5 खड्डे खोदून सुंदर लिंबाचे झाडं लावली। वर्षाचे 12 महिने फळे यायचे। 3 वर्ष त्यांनी पाणी घातलं। 3 वर्षानंतर भरपूर फळे येऊ लागले। दर 8 दिवसाला 2 चक्रा तालुक्याला जाऊन तो लिंब विकायचा। चांगल्या गल्लीमध्ये, सुशिक्षित गल्लीमध्ये जायचा। 5 रुपयाला एक लिंबू, रसदार लिंबू, पिवळं लिंबू, लिंब घ्या लिंबू। 1 आठवड्याला 1,000 रुपये लिंबाचे होऊ लागले। 4 आठवड्याचे 4,000, वर्षाचे 12 महिने, महिन्याला 4,000 लिंबावर तो कमाई करत होता आणि खाऊन आनंदानं जगत होता। बोलण्याचं तात्पर्य म्हणजे म्हातारा असो किंवा तरुणा माणूस असो, तरुण असो, कोणी असो, त्याला जगण्याचं साधन झाल्याशिवाय तो जगू शकत नाही। धन्यवाद।